दिवाळी सुट्टीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आहे ते कसं बहरलं आहे आपण पाहत आहे. या ठिकाणी अशा ठिकाणी कशी पर्यटकांची गर्दी आलेली आहे. काही ठिकाणी पाऊससुद्धा लागतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तरीही पावसातही अशा पद्धतीचं पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटक अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहत आहे अगदी समुद्रातील विविध प्रकार आहेत त्याचा आस्वाद घेत आहेत. स्कुबा डायव्हिंग असेल, स्नॉर्कलिंग असेल, त्याचबरोबर मालवणी जेवणाचा आस्वाद असेल तो पर्यटक घेत आहेत. कशा पद्धतीने संपूर्ण मालवणची किनारपट्टी फुलून गेली ते आपण पाहत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते सिंधुदुर्गात आलेत. आपल्यासोबत काही ते पर्यटकसुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटलं मालवणचं पर्यटन पाहून? आम्ही सांगलीतून आलो, काल आलो आम्ही, आणि वातावरण वगैरे एकदम उत्कृष्ट आहे इथे आणि जेवणाबद्दल पण काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मत्स्याहार वगैरे एकदम उत्कृष्ट प्रकारचा मिळतो या ठिकाणी. पण मध्ये मध्ये पाऊस लागतोय, पावसाचा सुद्धा आस्वाद घेता येतोय. हां, पावसाचा वगैरे म्हणजे ह्या काळात किंवा ह्या महिन्यात बहुतेक असा पाऊस बघायला नाही मिळत, पण तरी आम्हाला म्हणजे खूप मजा आली. म्हणजे आम्ही दिवाळीची तुम्ही काय सांगाल, कसा आस्वाद घेतला इथल्या पर्यटनाचा? आम्हाला पण खूप मजा आली. इथे समुद्रामध्ये आम्ही बोटिंग केलं, स्कुबा डायव्हिंग केलं आणि आपण काय केलं, हे काय केलं आपण आता जेटस्की वगैरे राईड केली, बंपर राईड केलं. मस्त मजा. नक्कीच आपण बघताय कशा पद्धतीने इथे जेटस्की असेल, त्याचबरोबर स्कुबा डायव्हिंग असेल, याचा आस्वाद पर्यटकांनी घेतलेला आहे. पर्यटक आनंदाने इथे पर्यटन करतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण किनारपट्टी आहे ती बहरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.